नमस्ते. मी डॉक्टर निलेश महाजन. गेल्या 15 वर्षापासून बारामती शहरामध्ये आयुर्वेद आणि योग उपचार केंद्र चालवत आहे. जीवन विद्या योग आयुर्वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही योग आणि आयुर्वेद प्रचार आणि प्रसाराचे काम नियमित करीत आहोत. योगशास्त्राला वैज्ञानिक दृष्टी देणारे स्वामी कुवेलानंद आणि माझे सद्गुरू आनंदनाथ महाराज यांच्या प्रेरणेने मी योगशास्त्रामध्ये काम करायचे ठरवले. आयुर्वेदाचे शिक्षण घेत असतानाच योगशास्त्राची ओळख झाली आणि योगशास्त्रामध्ये सुद्धा आपण काहीतरी काम करावं, त्याच्यामध्ये संशोधन करावं अशी जिज्ञासा मनामध्ये निर्माण झाली. मग याच्यातले जे काही योगिक क्रिया आहेत त्या आपल्याला कुठे शिकायला मिळतील याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा केवलधाम या संस्थेचं नाव पहिल्यांदा पुढे आलं आणि तिथेच मग मी माझा CCY म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन योगा हा पूर्ण केला आणि तिथूनच माझ्या योग प्रवासाला सुरुवात झाली. गेल्या 100 वर्षापासून केवलधाम ही संस्था योगशास्त्राविषयी संशोधन करत आहे. अनेक योगिक क्रिया जसे आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान यांचा मानवी शरीरावर होणारा जो परिणाम आहे त्याचा अभ्यास सातत्याने स्वामी कुवेलानंद यांच्यापासून आत्तापर्यंत सतत सुरू आहे. त्यामुळे अशा संस्थेमध्ये शिक्षण घेणं आणि त्यातही PhDचं शिक्षण घेणं हे माझ्यासाठी एक भाग्यच समजावं लागेल. जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशनच्या माध्यमातून योग आणि आयुर्वेदविषयी काम करत असताना माझ्याही मनामध्ये योगशास्त्रामध्ये संशोधन करायची जिज्ञासा निर्माण झाली. योगशास्त्राचं प्रथम पाऊल टाकलं होतं त्याच संस्थेमध्ये मला PhDला सुद्धा ॲडमिशन मिळाली. याच्यामध्ये उपलब्ध असणारी साधन सामुग्री, संदर्भ ग्रंथ, तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या सहाय्याने PhDचा प्रवास एकदम सुखकर झाला. माझा PhDचा विषय होता कोविड-19च्या संसर्गापश्चात निर्माण होणाऱ्या लक्षणांवरती योगशास्त्राची परिणामकारकता, एक चिकित्सक अध्ययन. यामध्ये कोविड-19 आजार झाल्यानंतर सुद्धा अनेक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असताना पाहायला मिळाले. तर मग अशा आजारांसाठी आपण काही करू शकतो का या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला त्याचे सकारात्मक रिझल्ट मिळाले. आयुर्वेद आणि योगशास्त्र यांचा वापर करून विषाणूजन्य आजारांवरती सुद्धा प्रतिबंधात्मक आपण योग आणि आयुर्वेद शास्त्राचा उपयोग करू शकतो आणि त्यासोबतच उपचारात्मक आणि प्रभावित झालेल्या अवयवांची बल वाढवणं, कार्यक्षमता वाढवणं याच्यावरती सुद्धा आम्हाला सकारात्मक परिणाम मिळाले. केवलधाम संस्थेचे सचिव माननीय OP तिवारी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी सर, प्राचार्या वंदिता सतपथी मॅडम, माझ्या मार्गदर्शिका डॉक्टर नीता गाडे मॅडम, तसेच RSC मेंबर डॉक्टर निधी सर यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. यासोबतच कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरिराम त्रिपाठी सर, मधुसूदन पेन्ना सर, डॉक्टर अगस्ती मॅडम यांचे सुद्धा सहकार्य यावेळी लाभले. आणि हा प्रबंध पूर्ण करत असताना रुग्णसंख्या, रुग्ण निवड या सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर अंजली खाडे मॅडम, डॉक्टर अनिल काळे, डॉक्टर सुशांत गिरी, डॉक्टर अभिलाषा पाटील आणि माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर भक्ती महाजन यांचे सहकार्य लाभले. केवलधाम या संस्थेला 2024 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शताब्दी वर्षामध्ये माझी PhD पूर्ण होणे ही संधी मला मिळाली. हा माझ्यासाठी एक दुग्ध शर्करा योगच आहे.